या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वाताबद्दल माहिती बघितली। वात दोषाचे आपल्या शरीरामध्ये काय काय कामं असतात, वाताचे 5 प्रकार कोणते, त्यांची कामं कोणती, ते बिघडले तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात याबद्दल माहिती बघितली। आपल्या शरीरामध्ये वात वाढण्याची काय कारणे आहेत, त्याची काय लक्षणे आहेत याबद्दल माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेले वाताचे 80 रोग याबद्दल माहिती बघणार आहोत आणि वेळीच जर ते रोग आपल्याला लक्षात आले तर आपण घरगुती उपायांनी ते रोग कंट्रोलमध्ये करू शकतो। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपलं शरीर हे 3 दोष, 7 धातू, 3 मल आणि पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। त्यापैकी वातदोषाचे काय काम आहेत, त्याचे काय महत्व आहेत याबद्दलची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे। परंतु काही कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये जर वातदोष वाढला किंवा काही ऋतूमध्ये जसे की पावसाळ्यामध्ये आपसुकच वातदोष आपल्या शरीरामध्ये वाढतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल जाणवतात आणि काही जणांमध्ये वात वाढल्यामुळे बरेचसे विकार देखील निर्माण होतात। आयुर्वेदामध्ये वाताचे असे 80 विकार सांगितले आहेत। बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाही, तर बरेचसे विकार हे आपण घरगुती उपायांनी लवकर आटोक्यात आणू शकतो। व्हिडिओच्या पुढे आपण ह्या विकारांबद्दल माहिती बघूयात। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नखाचे विकार, तळपायाचे विकार, पायाचे विकार, गुडघ्याचे विकार, तसेच पाठीचे विकार, कमरेचे विकार, पोटाचे विकार, छातीचे विकार, हृदयाचे विकार, ओठांचे विकार याबद्दल माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये दाताचे विकार, मुखाचे विकार, डोळ्यांचे विकार, कानाचे विकार, अर्धांगवायू, फेशियल पाल्सी, पक्षवद, तसेच वारंवार भ्रम होणं, तम येणं, उचक्या येणं, जांभळ्या येणं अशा अनेक आजारांवर घरगुती उपाय बघणार आहोत। दंतभेद म्हणजे दाताच्या ठिकाणी दुखणे किंवा नवीन दात येताना होणाऱ्या वेदना, तर यासाठी लवंग तेल किंवा लवंग दाताजवळ धरून ठेवावी, त्यामुळे वेदना कमी होतात। लवंगामध्ये नैसर्गिक वेदनाशामक गुण असते। कोमट पाण्यामध्ये त्रिफळा पावडर टाकून त्याने गुळण्या केल्यामुळे जर दाताच्या ठिकाणी काही सूज असेल, संसर्ग असेल तर तो कमी व्हायला मदत होते। रोज सकाळी कोमट तीळ तेलाने सुमारे 5 ते 10 मिनिट कवल धारण करावे, त्यामुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात। हळद आणि मिठाचा लेप दातावर केल्यामुळे सुद्धा सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते। दंतशैथिल्य म्हणजे दात सैल होणे किंवा हलणे, हिरड्या कमजोर होणे, या ठिकाणी वातदोष वाढलेला असू शकतो किंवा त्या ठिकाणी संसर्ग झाला असू शकतो। तर यासाठी कोमट पाण्यामध्ये त्रिफळा पावडर टाकून त्याने गुळण्या कराव्यात, त्यामुळे हिरड्या आणि दात मजबूत व्हायला मदत होते। सूज असेल तर सूज कमी व्हायला मदत होते। बाभळीच्या सालाने दात घासल्यामुळे देखील हिरड्या घट्ट होतात, दात मजबूत व्हायला मदत होते। किंवा इरिमेदादी तेल, त्याने हिरड्यांच्या ठिकाणी हलका मसाज करावा आणि रोज सकाळी सुमारे 5 ते 10 मिनिट कोमट तीळ तेल तोंडात धरून ठेवावे। मुकत्व, बोलता न येणे, आवाज न येणे, यामध्ये वातदोष वाढलेला असू शकतो किंवा स्वरयंत्राची कमजोरी असू शकते, मज्जातंतूचा विकार असू शकतो किंवा जन्मजात कारणांमुळे देखील अशी समस्या होऊ शकते। तर मुकत्वासाठी वचा, ब्राह्मी, अश्वगंधा यासारखी औषधं मधासोबत चाटायला द्यावी, त्यामुळे मज्जासंस्था मजबूत होते, बोलण्याची क्षमता वाढायला मदत होते, आवाज आणि शरीराची ताकद देखील वाढायला मदत होते। नियमितपणे गायीचे तूप सुमारे अर्धा ते पाव चमचा ह्या प्रमाणात घेतल्यास वाणी आणि मेंदूचे कार्य सुधारायला देखील मदत होते। वाकसंग म्हणजे बोलताना अडखळणे, शब्द स्पष्ट न येणे किंवा वाणी नीट न होणे, यामध्ये वातदोष, मज्जातंतूंची कमजोरी किंवा जिभेच्या कार्यातील बिघाड देखील असू शकतो। यावर वचा चूर्ण, ब्राह्मी चूर्ण मधासोबत चाटल्यामुळे मज्जासंस्था सक्रिय व्हायला मदत होते, बोलण्याची क्षमता सुधारायला मदत होते। सोबत सारस्वतारिष्ट 10 ml सकाळ संध्याकाळ 2 वेळा घ्यावे। अश्वगंधा चूर्ण घ्यावे, त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो, मज्जासंस्था आणि त्या ठिकाणचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते। नियमितपणे तुपाचं सेवन केल्यामुळे मेंदूचे कार्य, वाणीचे कार्य सुधारायला मदत होते। या व्यतिरिक्त ओम किंवा स्वर उच्चार करण्याचा सराव करावा, जिभेचे आणि बोलण्याचे व्यायाम करावे,
प्राणायाम, अनुलोम विलोम करावे, भ्रामरी करावे किंवा स्पीच थेरपी घ्यावी. कषाय अस्यतात, तोंडामध्ये तुरट चव येणे, तोंड कोरडे पडणे, पचन बिघडणे, तोंडातील विकारामुळे असं होऊ शकतं. यासाठी रोज रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यात अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात त्रिफळा चूर्ण घ्यावे. त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. तोंडाची चव सुधारायला, पचन सुधारायला मदत होते. ज्येष्ठ मधाचं चूर्ण सुमारे अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात मधासोबत चाटत राहावे. त्यामुळे तोंडातील कोरडेपणा आणि तुरटपणा कमी व्हायला मदत होते. रोज सकाळी धण्याचे पाणी उकळून ते पाणी पिल्यामुळे देखील चांगला फायदा होतो. किंवा तोंडामध्ये इलायची किंवा लवंग चघळत राहावे. तोंडातील दुर्गंधी, तुरटपणा, कडूपणा कमी व्हायला मदत होते. वातदोष वाढल्यामुळे मुखशोष म्हणजे तोंड कोरडे पडणे, शरीराची पाण्याची कमतरता झाल्यामुळे किंवा काही आजारांमुळे किंवा काही औषधींमुळे देखील तोंड कोरडे पडतेच. यालाच मुखशोष असे म्हणतात. यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात मधासोबत चाटत राहावी. त्यामुळे तोंडातील कोरडेपणा कमी होतो, तोंडाला ओलावा मिळतो. या व्यतिरिक्त त्रिफळा कोमट पाण्यासोबत घ्यावा. त्रिफळाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. नियमितपणे अर्धा ते पाव चमचा या प्रमाणात गाईच्या तुपाचं सेवन करावं. त्यामुळे तोंड आणि घसा ओलसर राहायला मदत होते. रोज सकाळी ब्रश केल्यानंतर कोमट तेलाने गुळण्या कराव्या. सुमारे 5 ते 10 मिनिट तेल तोंडामध्ये धरून ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. रसाळ फळे खावीत. जास्त तिखट, खारट आणि कोरडे पदार्थ खाणे टाळावे. तंबाखू आणि धूम्रपान देखील टाळावे. अरसज्ञता, तोंडाला चव न लागणे, चव कमी होणं, लॉस ऑफ टेस्ट, जिभेवर मल साचल्यामुळे किंवा तोंडाच्या विकारामुळे देखील अशी समस्या बघितली जाते. यासाठी रात्री कोमट पाण्यासोबत त्रिफळा पावडर घ्यावी. त्रिफळा पाण्याने गुळण्या कराव्या. जिभेवर मल कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. रोज जेवणासोबत चिमूटभर सुंठ पावडर आणि पाव चमचा मध जर घेतलं तर पचन सुधारते आणि चव वाढायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही लवंग चघळू शकता, इलायची चघळू शकता. गरम आणि ताजे जेवण करावे. जास्त तिखट, तेलकट पदार्थ खाऊ नये. जीभ स्वच्छ ठेवावी आणि पाणी भरपूर प्यावे. घ्राणनाश, वास घेण्याची क्षमता कमी होणे किंवा पूर्णपणे नष्ट होणे, लॉस ऑफ स्मेल. वात आणि कफ दोन्ही दोष वाढलेले असू शकतात किंवा सर्दी, सायनस, नाकामध्ये सूज किंवा मज्जातंतूंची कमजोरीमुळे देखील अशी समस्या बघायला मिळते. यासाठी तुम्ही रोज सकाळी अणुतेल 2-2 थेंब ह्या प्रमाणात नाकामध्ये टाकावे. नाकातील मार्ग स्वच्छ होऊन वास घेण्याची क्षमता वाढायला मदत होते. षडबिंदू तेलाचं नस्य करू शकतात. त्यामुळे सायनस, सर्दी, नाक बंद होणं अशा समस्या कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त चिमूटभर वचा पावडर मधासोबत चाटत राहावी. त्यामुळे मज्जासंस्थेचे कार्य सुधारते. पचन सुधारण्यासाठी त्रिफळा पावडर अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात कोमट पाण्यासोबत घ्यावे. वारंवार सर्दी खोकला होत असेल तर तुळशी आणि आल्याचा काढा एकत्र करून घ्यावे. कर्णशूल, कानामध्ये वेदना होणे, वात वाढल्यामुळे त्या ठिकाणी संसर्ग, इन्फेक्शन झाल्यामुळे, सर्दी खोकल्यामुळे सुद्धा कानाच्या ठिकाणी वेदना होऊ शकतात. यासाठी लसूण तेल मोहरी किंवा तिळाच्या तेलात लसूण गरम करून कोमट करून ते 2-2 थेंब कानात टाकावे. त्यामुळे वेदना आणि संसर्ग कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदिक औषध बिल्वतेल कानामध्ये 2-2 थेंब टाकल्याने वात कमी होऊन वेदना कमी व्हायला मदत होते. तुळशीचा रस, तो देखील तुम्ही 1 ते 2 थेंब कानामध्ये टाकू शकतात. त्यामुळे सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. सर्दी असल्यास वाफ घ्यावी. कानामध्ये पाणी जाऊ देऊ नये, थंड वारा जाऊ देऊ नये. परंतु कानातून पू किंवा रक्त येत असेल तर डॉक्टरला दाखवावे. अशब्द श्रवण म्हणजे कानामध्ये आवाज येणे, जसं की घंटा वाजल्याप्रमाणे, शीळ वाजल्याप्रमाणे, गुंजन होणे, यालाच टिनिटस असं देखील म्हणतात. तर यामध्ये वात वाढलेला असतो, मज्जातंतूमध्ये कमजोरी आलेली असते, कानातील काही विकार असू शकतात किंवा श्रवणेंद्रिय दुर्बल झाल्यामुळे होऊ शकतं. अशब्द श्रवणासाठी बिल्वतेल 2-2 थेंब कानात टाकल्याने वात कमी होऊन कानात येणारे आवाज देखील कमी व्हायला मदत होते. कोमट लसूण तेल कानात टाकल्याने देखील त्याचा फायदा होतो. मज्जातंतूला मजबूत करण्यासाठी अर्धा ते 1 चमचा प्रमाणात अश्वगंधा पावडर घ्यावी. मेंदू आणि मज्जासंस्था कार्य सुरळीत करण्यासाठी ब्राह्मीचं पावडर देखील घेऊ शकता. रोज प्राणायाम करावे. तणाव कमी करावा. पुरेशी झोप घ्यावी.
उच्च श्रुती म्हणजे आवाज जास्त तीव्र किंवा मोठा ऐकू येणे, तर यामध्ये वात वाढलेला असतो, मज्जातंतू कमजोर झालेले असतात. तर यासाठी 2-2 थेंब नारायण तेल कानामध्ये टाकावे, त्यामुळे श्रवणेंद्रिय मजबूत व्हायला मदत होते. तिळाचे तेल कोमट करून कानात टाकावे, त्यामुळे कानातील कोरडेपणा आणि संवेदनशीलता कमी होऊ शकते. मज्जातंतू आणि स्नायूंना मजबूत करण्यासाठी अश्वगंधा पावडर, ब्राह्मीची पावडर घ्यावी किंवा सारस्वत अरिष्ट 10-10 ml 2 वेळा घ्यावे. प्राणायाम, भ्रामरी, अनुलोम विलोम करावे. पुरेशी झोप घ्यावी. बहिरेपणा, ऐकायला कमी येणे किंवा पूर्णपणे ऐकूच न येणे, यामध्ये वातदोष वाढलेला असतो. कानामध्ये संसर्ग असू शकतो, मज्जातंतूंची कमजोरी असू शकते किंवा वृद्ध लोकांना देखील ऐकायला कमी येतं. तर यासाठी बिल्व तेल 2-2 थेंब कानामध्ये टाकावे, त्यामुळे श्रवणेंद्रिय मजबूत व्हायला मदत होते. कोमट तेलामध्ये लसूण टाकून त्याला गरम करून कोमट झाल्यानंतर कानामध्ये टाकावे, त्यामुळे कानाच्या ठिकाणचा संसर्ग आणि वेदना कमी होऊन ऐकायला चांगले येते. मज्जातंतूला मजबूत करण्यासाठी अश्वगंधा पावडर, ब्राह्मी पावडर सकाळ संध्याकाळ घ्यावी. सोबत कान स्वच्छ ठेवणे, मोठ्या आवाजापासून दूर राहणे, तणाव कमी करणे गरजेचं आहे. रोज गाईचं तुपाचं सेवन करावं. वर्तमस्तंभ, पापणी, उघडणे बंद करणे कठीण होणे, पापणी कडक होणे, स्तब्ध होणे. वातदोष वाढल्यामुळे, स्नायूंच्या कमजोरीमुळे किंवा डोळ्यांवरील ताणामुळे देखील असं होऊ शकतं. तर यासाठी रोज सकाळी किंवा रात्री त्रिफळाघृताचं सेवन करावं, त्यामुळे डोळ्यांचं पोषण व्हायला मदत होते. पापणी आणि डोळ्यांच्या स्नायूंना ताकद मिळते. किंवा महात्रिफळाघृत देखील तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्त ज्येष्ठ मधाची पावडर अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात मधासोबत किंवा तुपासोबत घ्यावी. रोज नियमितपणे गाईचं साजूक तुपाचं सेवन करावं. त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुवावे. डोळ्यांना तूप किंवा औषधी घृत अंजनासारखे लावावे. डोळ्यांचे व्यायाम करावे, जसे की डोळे वर खाली, उजवीकडे डावीकडे असं फिरवणं. वर्तम संकोच, डोळ्यांच्या पापणीचे आकुंचन पावणे, घट्ट होणे, पापणी नीट उघडता न येणे. यामध्ये स्नायूंची कमजोरी, वातदोष, डोळ्यांवरचा ताण किंवा कोरडेपणा देखील असू शकतो. वर्तम संकोचासाठी त्रिफळाघृत नियमितपणे सेवन करावे, त्यामुळे डोळ्यांचे पोषण होते, डोळ्यांमधला कोरडेपणा, ताण कमी व्हायला मदत होते, स्नायूंमध्ये ताकद येते. ज्येष्ठ मधाची पावडर देखील तुम्ही गाईच्या तुपासोबत नियमितपणे घ्यावी, त्यामुळे त्या ठिकाणचे स्नायू लवचिक होतात, डोळ्यांना व्यवस्थित पोषण मिळते. त्रिफळाच्या काड्याने डोळे धुवावे. डोळ्यांचे तर्पण पंचकर्म असतं, ते तुम्ही करून घेऊ शकतात. डोळ्यांच्या भोवती उडदाचं आळं बनवून त्या ठिकाणी औषधी घृत टाकले जाते. तसेच डोळ्यांचे व्यायाम केल्याने देखील चांगला फायदा बघितला जातो. या व्यतिरिक्त मोबाईल किंवा संगणकाचा वापर कमी करावा. भ्रामरी, अनुलोम विलोम यासारखे प्राणायाम करावे आणि पुरेशी झोप घ्यावी. तिमिर, बऱ्याच वेळा म्हाताऱ्या लोकांमध्ये अशी समस्या बघितली जाते. वात वाढल्यामुळे धुसर दिसणं, रात्री नीट न दिसणं अशी लक्षणं दिसतात. डोळ्यांची कमजोरी असू शकते, पोषणाची कमतरता देखील असल्यामुळे होते. तर म्हणून डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी सर्वात उत्तम मानलं जाणारं त्रिफळाघृत किंवा महात्रिफळाघृत नियमितपणे अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणामध्ये सेवन करावं. तसेच सप्तामृत लोह नावाची गोळी सकाळ संध्याकाळ 1-1 गोळी घ्यावी. रोज आवळ्याचं सेवन करावं. दृष्टी वाढवण्यासाठी आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त मानला गेला आहे. या व्यतिरिक्त आधी सांगितल्याप्रमाणे त्रिफळाच्या काड्याने धुणं किंवा वेगवेगळे व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. अक्षिशूल म्हणजे डोळ्यामध्ये वेदना होणे. बऱ्याच वेळा वात वाढल्यामुळे तसेच वातामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. आजकाल बरेच जण मोबाईल किंवा संगणकाचा अतिवापर केल्यामुळे अशी समस्या बघितली जाते. यासाठी तर्पण कर्म अतिशय उपयुक्त ठरतं. उडदाचे आळं डोळ्याभोवती तयार करून त्यामध्ये औषधी घृत म्हणजे तूप सोडलं जातं. यामध्ये त्रिफळाघृत किंवा महात्रिफळाघृत किंवा वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेलं तूप टाकलं जातं. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारायला आणि डोळ्यांमध्ये आलेला कोरडेपणा कमी व्हायला मदत होते आणि डोळ्यांच्या वेदना देखील कमी होतात. या व्यतिरिक्त डोळ्यांचे वेगवेगळे व्यायाम देखील करावे. अक्षिविदास, अक्षिविदास म्हणजे डोळ्यांच्या हालचालींमध्ये बिघाड होणं, डोळे सरळ न राहणं, तिरळेपणा देखील असू शकतो. डोळे एका दिशेला न पाहणे, दोन्ही डोळ्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या समन्वयाने न होणे, एक डोळा सरळ तर दुसरा डोळा आत किंवा बाहेर किंवा वर खाली असं.
यामध्ये दृष्टी कमी असू शकते किंवा दुहेरी दिसू शकते. यामध्ये डोळ्यांच्या स्नायूंची कमजोरी, नसांचा त्रास किंवा हा दोष जन्मजात देखील असू शकतो आणि वात दोष वाढल्याने होऊ शकतो. वात वाढल्यामुळे जर तिरळेपणा झाला असेल तर यासाठी नेत्रतर्पण अतिशय उपयुक्त ठरतं. औषधी तूप वापरून डोळ्यांना पोषण दिले जाते, डोळ्यांच्या स्नायूंना बळकटी दिली जाते. औषधी अंजनाचा वापर केला जातो, त्यामुळे दृष्टी सुधारायला मदत होते. नस्य पंचकर्म केले जाते, नाकातून औषधी तेल टाकले जाते, त्यामुळे डोळे आणि मेंदूशी संबंधित ज्या नसा आहेत त्यांना ताकद मिळते. आणि औषधांमध्ये त्रिफळाघृत किंवा महात्रिफळाघृत 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ घ्यावे. सप्तामृत लोह सारख्या गोळ्या 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्याव्या आणि शतावरी आणि अश्वगंधासारखे चूर्ण बल वाढवण्यासाठी घ्यावेत. भ्रूविदास हा डोळ्यांच्या भुयांसंबंधीचा आजार आहे. यामध्ये भुया तिरप्या होऊ शकतात, त्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही, तसेच त्यामुळे डोळ्यांच्या वरच्या भागात वेदना किंवा ताण निर्माण होऊ शकतो. डोळे उघडताना त्रास होऊ शकतो, त्या ठिकाणी स्नायू किंवा नसांची कमजोरी असू शकते. अशा कंडिशनमध्ये एरंड तेलाने किंवा तीळ तेलाने भुयांच्या ठिकाणी मसाज करावी. रोज आहारामध्ये त्रिफळाघृताचं सेवन करावं. सप्तामृत लह सारख्या औषधी घ्याव्यात. तसेच नेत्रतर्पण, अंजन, नस्य अशी पंचकर्म देखील करून घ्यावीत. शंखभेद. शंखभेद म्हणजे शंख भागामध्ये म्हणजे कानशिलाजवळ तीव्र डोकेदुखी होणे, मायग्रेन सारख्या वेदना होणं. यामध्ये डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात, सहसा कानशिलाजवळ ठणकल्यासारख्या वेदना होतात, प्रकाश, आवाज सहन होत नाही, उलटी, मळमळ होते, डोळ्यामध्ये देखील वेदना निर्माण होऊ शकतात. तर यासाठी पथ्यादी काढा सकाळ संध्याकाळ 10-10 ml 2 वेळा घ्यावा. सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा 2 वेळा मधासोबत घ्यावे. अश्वगंधा आणि ब्राह्मी चूर्ण सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा घ्यावे. त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते, नसांना ताकद मिळते, मेंदू शांत ठेवण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच गोदंती भस्म चिमूटभर मधासोबत किंवा गाईच्या तुपासोबत घेतल्यामुळे डोकेदुखी आणि ताप कमी व्हायला देखील मदत होते. तसेच वारंवार त्रास होत असेल तर नस्य पंचकर्म, शिरोधारा यासारखी पंचकर्म करून घ्यावेत. रोज डोक्याला औषधी तेलाने मसाज करावी. ललाट भेद. कपाळाच्या ठिकाणी तीव्र वेदना, तीव्र डोकेदुखी होणे. तर यामध्ये जडपणा देखील असू शकतो, ताण निर्माण होऊ शकतो, डोळ्यांवर ताण निर्माण होतो, प्रकाश सहन होत नाही, सर्दी, सायनस किंवा पित्त वाढल्यामुळे देखील अशा वेदना बघितल्या जातात. तर यासाठी गोदंती भस्म 1-1 चिमूट सकाळ संध्याकाळ मधासोबत किंवा गाईच्या तुपासोबत घ्यावे. पथ्यादी काढा 10-10 ml सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्यावे. त्रिफळा चूर्ण रोज रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यासोबत 1 चमचा ह्या प्रमाणात घ्यावे. त्यामुळे शरीर शुद्धी होते, डोळ्यांचा ताण कमी व्हायला मदत होते. वारंवार त्रास होत असेल तर नस्य, शिरोधारा यासारखे कर्म करून घ्यावे. रोज गरम पाण्याची वाफ घ्यावी, पुरेशी झोप घ्यावी, ताण कमी करावा, मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करावा. शिरोरूख. संपूर्ण डोकेदुखी, डोकं ठणकणं, डोके जड वाटणं, डोक्यामध्ये ताण जाणवणे, काही वेळा डोळे आणि मान देखील दुखत असते. तर यासाठी सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा मधासोबत मिक्स करून घ्यावे. अश्वगंधा चूर्ण अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ घ्यावे. स्नायूंना आणि नसांना ताकद मिळते. तसेच पथ्यादी काढा 10-10 ml 2 वेळा जर घेतला तर जुनाटल्या जुनाट डोकेदुखी कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त नस्य, शिरोधारा, डोक्याला तेलाने मालिश करणे हे कर्म करावे. केशभूमी स्फुटनम म्हणजे डोक्याच्या त्वचेवर भेगा पडणे, टाळू कोरडा पडणे, त्या ठिकाणी कोंडा होणे किंवा जखमा होणे. तर यामध्ये खाज देखील येऊ शकते, त्यामुळे केस देखील गळू शकतात. तर यासाठी भृंगराज तेलाने टाळूला मसाज करावी, त्यामुळे केस गळणे कमी व्हायला मदत होते. निली भृंगादी तेल वापरू शकतात, त्यामुळे कोरडेपणा आणि कोंडा कमी व्हायला मदत होते. केस धुण्यासाठी त्रिफळा चूर्ण वापरावे. रोज रात्री झोपायच्या आधी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे, त्यामुळे शरीर शुद्धी होते. रोज सकाळी आवळा किंवा आवळ्याचं चूर्ण 1 चमचाभर घ्यावं, त्यामुळे केस मजबूत व्हायला मदत होते. तसेच महामंजिष्टादी काढा घ्यावा, त्यामुळे त्वचा विकार कमी व्हायला मदत होते. घरगुती उपायांमध्ये तुम्ही नारळाचं तेल आणि लिंबूचा रस त्या ठिकाणी लावू शकता किंवा दही आणि मेथीची पेस्ट एकत्र करून लावू शकता. अर्धा तास ठेवावी, त्यानंतर धुवून टाकावी. पुरेसे पाणी पिणं गरजेचं आहे. पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. टाळूवर जर जखमा किंवा पू होत असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.